महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे, संकटात आहे. अशा स्थितीत विरोधकांसोबत आता सत्ताधारी ही शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी करत आहे. माझ्यासोबत डॉक्टर आशिष देशमुख आहे, भाजपचे नेते. आज तुम्ही शेतकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे, काय मागणी आहे? बघा, झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सरकार पक्षाला किंवा महायुतीला हा नक्कीच कापूस सोयाबीन उत्पादन ज्या भागात होतं, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, इथे जर शेतकऱ्यांनी नाराजी दाखवली असेल तर नक्कीच शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या या पूर्ण कराव्या, ही शेतकऱ्यांची जी मागणी आहे ते घेऊन आम्ही आज इथं मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देणार आहे कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून. विशेष करून विदर्भामध्ये शेतकरी अडचणीत आहे. कापसाचा असो, सोयाबीनचा असो, त्याला मागील वर्षी अतिशय नगण्य असा भाव मिळाला. त्याचा उत्पादन खर्च देखील त्या निमित्ताने निघालेलं नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जसं सरकार धान उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. अनुदान देतं, मदत करतं, त्याच पद्धतीचं अनुदान त्याच पद्धतीच्या शेतकऱ्यांना, कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने अनुदान द्यावं, ही शेतकऱ्यांची मागणी नक्कीच रास्त आहे आणि ती राज्य सरकारने, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनामध्ये पूर्ण करावी, अशी त्या निमित्ताने आमची या निवेदनातून सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सरकारला मागणी आहे. तुम्ही जी मागणी करता तीच मागणी विरोधकही करतायत. नाही, बघा, शेवटी शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कोणीही नेता हा कोण्या पक्षाचा प्रतिनिधी असतानाच्या पहिले आमच्यासारखे नक्की शेतकऱ्यांचे आम्ही मुलाव, शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये धावून जाण्याचं काम हे सरकारचं नक्कीच आहे. सरकारने तातडीने ह्या संदर्भातली मदत शेतकऱ्यांना देणं ही गरजेचं आहे. त्या संदर्भातच आमचं हे निवेदन आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, शेतकऱ्यांसोबत उभे आम्ही नक्कीच राहणार आहोत. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे नेते आहात, असं असताना तुम्ही थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू शकता. नाही, आम्ही नक्कीच मागणी केलेली आहे. अजूनपर्यंत कित्येक शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन विशेष करून मागच्या वर्षीचं पडून आहे, कापूस पडून आहे, भाव काही वाढत नाही आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ह्या वर्षी जे काही झालं त्याच्यामध्ये नुकसान फार मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांचं जर झालं असेल तर त्यांनी अपेक्षा तरी कोणाकडून करावी. आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे की आई देखील रडल्याशिवाय दूध पाजत नाही. आणि म्हणून सरकारने ह्या सर्व शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे. राज्याचं अधिवेशन त्यानिमित्ताने आजपासून चालू होत असताना सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार नक्कीच पूर्ण करेल, सन्माननीय मुख्यमंत्री नक्कीच पूर्ण करतील, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्या अनुषंगाने आम्ही हे निवेदन देतो आहे. किती मदत मागणार, किती बोनस मागते? नाही, बघा, नक्कीच त्या संदर्भामध्ये सरकारने योग्य आणि चांगला असा निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. ह्याही वर्षी आपण पाहत आहेत की विदर्भाच्या कित्येक तालुक्यांमध्ये पेरण्या पूर्ण झाल्यानंतर पावसाची अजून हजेरी देखील नाही आहे. आणि म्हणून माझी विशेष करून मुख्यमंत्र्यांना ही देखील मागणी राहणार आहे की क्लाउड सीडिंगच्या माध्यमातून किंवा विमानाच्या माध्यमातून ढगांमध्ये पाऊस आणण्याची गरज आहे. आणि अन्यथा दुबार पेरणीचं संकट देखील शेतकऱ्यांवर आहे. अशा विविध मागण्या घेऊन कर्जमाफीचा अजून काहीतरी प्रलंबित शेतकऱ्यांचे विषय असतील, किंबहुना पीक विम्यामध्ये कमी मिळालेला नुकसान भरपाई असेल, या सर्व संदर्भामध्ये एक विदर्भाच्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या माध्यमातून संवाद जर साधला तर शेतकऱ्यांच्या ज्या कळीचे मुद्दे आहे, जे अडचणीचे मुद्दे आहे, ते आमच्या विदर्भाच्या शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना मुद्दे कळतील आणि त्या माध्यमातून मार्ग निघेल अशी आमची अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन मयूरसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.